काय ती वेळ असेल बाबावर, काय तो प्रसंग असेल. बेशुद्ध बाबा पडले. काहीच कळायला तयार नाही. झोपडीच्या आड असलेला माणूस बाबा का येत नाहीत. बाबा कुठं पडले असतील. इतिहासाची पुनरावृत्ती आठवते. त्या काळातही बाई काढल्या ना आजही पुरुषाला बदनाम करायला बायाच काढल्या जातात. वाईट आहे ह्या गोष्टीचं, दुर्दैव आहे. स्त्रियांच्या बाजूने कायदा आहे. मी एक महिला आहे, मी महिलाच्या बाजूने नक्कीच बोलते. पण महिला मंडळासाठी मला खरंच या कीर्तनाच्या माध्यमातून, हे कीर्तन चॅनलला युट्यूबला जाणार आहे, महिलांनी त्या कायद्याचा दुरुपयोग नाही केला पाहिजे. तर महिला, तुम्हाला आरक्षण दिलं याचा अर्थ त्याचा दुरुपयोग करू नका. नाही पटलं, भांडण झालं की विनयभंगाची केस, बलात्काराची केस चाललंय काय या महाराष्ट्रात. इतक्या हलकट प्रवृत्तीच्या बायका आज समाजामध्ये. चांगल्या चांगल्या माणसाची कधी ही लोक आबरू घेतील सांगता येत नाही. चुकीची प्रथा आहे ही. आणि हे जे कायदे आलेत ना, ठीक आहे, टक्केवारी लहान मुलीवर अन्याय महिलावर नक्कीच होतोय, त्याबद्दल दुमत नाही. पण कधी कधी दुरुपयोग बी होतोय. दोन्ही व्हायला लागलं, ते नको आहे. म्हणून मला तेच सांगायचं की त्या काळात सुद्धा भगवान बाबाला बदनाम करण्यासाठी बाईचं शस्त्र वापरलं. कसं वापरलं? भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवण्यात आली. आता तुम्ही मला सांगा, चोळी ठेवणारा लांबचा असेल का? रोजचा जवळचा सेवा करणाराच असेल ना. बाबाच्या उशाखाली चोळी ठेवली. भगवान बाबा सकाळी नित्य नियमाप्रमाणे उठले. जवळचे जे होते ते, त्यांनी 10-15-20 जण गोळा केले ना. बाबा उठले. उठल्याबरोबर त्या उशीखाली हात घातला आणि चोळी काढली. बघा, भगवान बाबाला तुम्ही संत म्हणतात, कचले संत आहेत, सर्व लबाड आहे. बाबाच्या उशाला चोळी. जे भगवान बाबा जन्मतेने प्रसंग स्त्री देह शून्य अंगे, फक्त जन्मताना आईचा स्पर्श झालेले भगवान बाबा. पण केवढा मोठा आळ, किती मोठी जीवनात बदनामी. बाबांना वाईट वाटलं. जवळचा एक सेवक होता, नारायणगडाच्या पायथ्याशी पखाल ढो म्हणून आहे. म्हणजे चल रे जरा बाहेर जाऊन यायचे. बाबा गेले. त्याला अलीकडे बसवलं आणि एका झाडाच्या जाळीच्या आड बाबा गेले. 15-20 मिनिट झालं, बाबा यायला तयार नाही. भगवान बाबाने एक विचार केला, ज्या गोष्टीमुळे माझ्यावर आज आळ आला ती गोष्टच ठेवायची नाही. भगवान बाबांनी स्वतःच अंग कापलं. रक्ताचा पाठ सुरू झाला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये भगवान बाबा पडले. एक विचार करा, ठेच लागली तर माणसाला किती वेदना होतात. सोन्यासारखा भगवान बाबाचा देह, काय ती वेळ असेल बाबावर, काय तो प्रसंग असेल. बेशुद्ध बाबा पडले. काहीच कळायला तयार नाही. झोपडीच्या आड असलेला माणूस बाबा का येत नाहीत. बाबा कुठं पडले असतील. म्हणून झाडाच्या आड गेले.
पाहतात तर भगवान बाबा बेशुद्ध पडलेले, रक्ताचा काळ निराळाच झाला. पाहिलं, बाबा हे काय केलं तुम्ही, एवढा अनर्थ. तो माणूस मोठ्याने ओरडला. गुराखी होते काय जवळ, सर्व गुराखी धावून आले. जेवढ्याने तो प्रसंग बघितला सगळेच रडायला लागले ओक्साबोक्स. सोन्यासारखं भगवान बाबाचं जीवन बाबा हे तुम्ही का केलं. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू. काही लोक खांब्याला पळाली, माणसं धावत लागली, सगळीकडून माणसं पळाली. माणिक बाबांना कळवण्यात आलं, बाबा भगवान बाबांनी असं असं केलं. थोडंच माणिक बाबाही धावून आले. हे करायची काय गरज होती. त्या काळात गाड्याच्या सोयी नव्हत्या. बाज आणली कुणीतरी, ती बाज उलटी केली आणि त्या बाजेवर भगवान बाबांना टाकलं आणि पायी नारायणगडाच्या पायथ्याजून त्या पखडल्यावरून पायी आणलं. आणि मग रोडला नवघन राजुरीच्या पुढे रोडला आल्यावर एखादी गाडी भेटली, त्याच्यात बाबाला याला नेलं बीडला हॉस्पिटल. 1 महिना बाबा बीडच्या हॉस्पिटलला होते. नंतर प्लास्टिक सर्जरी केली. भगवान बाबाचं जीवन इतकं सोन्यासारखं जीवन बाबाचं, पण केवढा प्रसंग बाबाच्या आयुष्यामध्ये उभा राहिला. नंतर बाबाची तब्येत थोडी दुरुस्त झाली, पुन्हा नारायणगडावर आले. ठरवलं माणिक बाबाचे पुतणी महादेव महाराज. नंतर प्रसंग असा घडला की नंतर माणिक बाबा वारले. आणि माणिक बाबा वारल्याच्या नंतर मग जी दुष्ट लोक होती त्यांना संधी सापडली. मग त्यांचे पुतणे वारस करायचे का बाबा, हा वाद सुरू राहिला. त्या काळातलं कोर्ट त्यावेळेस पुन्हा हैदराबाद होतं. हैदराबादलाही वाद गेला. पण बाबांनी ठरवलं तिकडे हजर राहायचंच नको. म्हणजे एवढा पैसा घालायचा, हे करायचं कशासाठी करायचं. त्यापेक्षा एखादी शिक्षण संस्था उभी केली तर मुलं तरी शिकतील. बाबा न हजर राहिल्यामुळं निकाल बाबाच्या विरोधात लागला. मग तर काय, सगळे गडावर जमले. बाबा आता निघा. त्याच्या अगोदर जेव्हा निकाल लागला तेव्हा भगवान बाबा खांब्याला बाहेर थांबले होते. सगळे म्हणले तुम्ही गडावर जाऊ नका. बाबा म्हणले मी जाणार. गेले. कलेक्टर आले आणि मग सगळ्या गडाच्या चाव्या बाबांनी त्यांच्याकडे देऊन टाकल्या. सोलापूरचे मिस्त्री आणून बांधलेली बैठक, बांधलेला वाडा, बांधलेली माडी, सगळ्या गडावरून नजर फिरवली. आज नारायणगडाची माती कपाळाला लावली. नगद नारायण महाराज, माणिक बाबा, सर्व समाधीचं भगवान बाबांनी दर्शन घेतलं. शेवटचं वयाच्या 11व्या वर्षी आलेले भगवान बाबा. आपण 4-6 महिने एखाद्याकडे किरायाने राहिलो तरी रूम लवकर सोडू वाटत नाही. पण 40 वर्ष ज्या भगवान बाबांनी स्वतःच्या कष्टाने मेहनतीने नारायणगडावर राहून मेहनत घेतलेली, परमार्थ घडवलेला, पण आज तो नारायणगड सोडण्याची वेळ आली. जाताना तुळशी वृंदावन ढासळले. आंधळे पांगळे रडू लागलेत, बाबा तुम्ही गेला तर आम्ही कोणाच्या आधारावर राहायचं. कारण जे का रंजले गांजले त्यासी मुने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कारण बाबांनी गोर गरीब आंधळ्या पांगळ्याला आधार दिला होता. गायी वासर हमरू लागले, पक्ष्यांचा किलबिलाट झाला. आणि मग
अंगा हा विठ्ठल. तुका म्हणे वत्स रेणुवेच्या, तुका म्हणे गाई वत्सा ताडा तू जोडी, तैसे जाती घडी माझा येतं. वा. जसं वासराची आणि गायीची आपण ताटातूट करतो ना, तसं हे ताटातूट म्हणजे सोपी नसते, तशी ती ताटातूट. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाबा निघाले. एक पिंपळ होता, तो सुद्धा कडकडून मोडून पडला. घटना नावाचा बाबाकडे एक काळ्या कलरचा घोडा होता. घटना त्या घोड्यावर बसले आणि बाबा निघाले. खोकरमोहला गडीचा वाडा होता, तिथे काही दिवस राहिले. त्याच्यानंतर डायरेक्ट नगरला गेले, नेराळे पाटील वगैरे तिथं. आणि ठरवलं बाबांनी की आता हिमालयात जायचं, आता कुठंच नाही राहायचं. पण बाजीराव पाटलाची आई बनोबाई बाजीराव पाटलाला म्हणे, जोपर्यंत तुम्ही बाबाला आणणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही. बाजीराव पाटील ते सगळी मंडळी नगरला गेली. बाबा चला परत. भगवान बाबाने सांगितलं आता इच्छा नाही यायची, मला वाटतं हिमालयात जावं. तेव्हा सर्व मंडळी म्हणली, बाबा तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठी आहेत, मला कशासाठी जायचं. कधी कधी साधू संतांना सुद्धा उद्विग्नता येते ना. आणि खरंच साधू संत उदास झाले म्हणून अभंग निर्माण झाले. किती सांगू तरी नाही करते बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. हे म्हणावं लागलंय साधू संतांना. जे बोललेत ना हे खडसून, याच्यासाठीच बोललेत, त्याच्यासाठीच त्यांच्या तोंडातून हे वाक्य निघाले. वाजत असे बोंब कोणी नाही करती कानी. पुन्हा दुसरं सांगते त्याच्या पुढे, काय माय गेली होती भूतापासी, हरी नये मुखासी. काय होय महाराज, संतांच्या त्या रागातले जर आम्ही अभंग तुमच्या पुढे मांडले तर म्हणताना किती बोललेत. हो महाराज तर म्हणले, ज्याच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याची माय काय भूताजवळ गेली होती का. हे आम्ही म्हणत नाही, साधू संत म्हणते. आम्ही कशाला म्हणावं, आम्ही तर मधले पोस्ट म्हणे. फक्त मनी ऑर्डर तुमच्याकडे पोच करायचं काम आम्ही करतोय, सर्व त्यांचे बँक बॅलन्स. होय महाराज, आपलं काय. आणि आपलं ज्या दिवशी चालेल त्या दिवशी काहीच चालणार नाही, हे त्यांचं म्हणून चालतंय, आपलं काय चालणार आहे. म्हणून त्यांनी बाबा खरवंडीला आले. ज्या पाटलाच्या बैठकीमध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम चालायचा पूर्ण बंद केला आणि तिथं टाळ वाजू लागले, कीर्तन भजन होऊ लागले, सगळे लोक येऊ लागले. आणि आज जो भगवान गड ना त्याला धौम्यगड म्हणायचे. तर धौम्यगडावर सगळी लोक एकत्रित यायला लागली. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना जसे मावळे धावले, तसे दऱ्या खोऱ्यातून डोंगर दर्यातून सर्व लोक धावले. आणि धौम्यगडावर बाबांनी स्वतः सुरुवातीला एक झोपडी बांधली. असे दगडाच्या बालीवर बसून बाबा आंघोळ करायचे, लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं. कारण नारायणगडाचं ते वैभव. आणि आता ह्या डोंगरावर बसले भगवान बाबांनी गड बांधत असताना चिऱ्यामध्ये स्वतः चुन्याची गाणी हाकलली बाबांनी. एवढी मेहनत घेतली, कष्ट केले. आणि मोठेपणही तेवढंच होतं बाबाचं. बाबाची उंची फार मोठी होती. बाबा गडावर असताना तिंतरवणीच्या लोकांनी वर्गणी केली आणि भगवान बाबाला आहेर आणला गडावर. तेवढ्यामध्ये तिथं श्री संत वामन भाऊ महाराज आले होते. आता तो वाजत गाजत त्या गावकऱ्यांनी आहेर आणला आणि बाबाला आहेर चढवणार. म्हणतात ना, दुःखाची वाट मोकळी करावी म्हणून आहेर घेऊन आले, ते सन्मानाने. पण भाऊ आले तरच बाबा म्हणले, थांबा, तो आहेर मला घालू नका, ते कपडे भाऊला घाला. वामन भाऊच्या डोळ्यात पाणी आलं. आणि त्यावेळेस एवढे वैराग्याचे महामेरू, पण डोळ्यात पाणी आलं. आणि वामन भाऊ म्हणले, अरे भगवान, दुःखात सुद्धा तू आमचीच काळजी करतोस. मोठेपण असावं, विचार करा. आमची माणुसकी कुठं आणि यांचं मोठेपण कुठं. कुठे काच भगवान बाबाची महाराष्ट्रभर पुण्यतिथी होती. भगवान बाबाची जयंती साजरी होती. घराघरात भगवान बाबाचा फोटो आहे. कशामुळे आहे? भगवान बाबाची उंची तेवढी होती
म्हणून बाबाचा फोटो प्रत्येकाच्या घरातच नाही तर मी म्हणेल प्रत्येकाच्या हृदयात बाबा आहे. आणि त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांना गडावर आणलं. यशवंतराव चव्हाण साहेबांनी विचारलं, बाबा कुठला आर्किटेक्ट लावला होता? इंजिनियर. भगवान बाबा म्हणले, साहेब कसला आर्किटेक्ट आणि इंजिनियर? आम्हीच गड बनवलाय, आम्हीच बांधलाय. मुख्यमंत्र्यांना आश्चर्य वाटलं. लाखो लोकांची गर्दी समोर बसलेली आणि मुख्यमंत्र्याचे त्यावेळेस वाक्य आहेत, आता इथून पुढं या गडाला धौम्य गड म्हणू नका तर या गडाला भगवान गड म्हणा. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाव आहे गडाला. एवढा गड अजरामर झाला आणि भगवान बाबाचं नाव तिन्ही जगात झालं. एवढंच नाही तर बाबाचं तिकीट सुद्धा प्रकाशन झालं. आणि हे कुणी केलं? या देशाचे लोकनेते, माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. शेवटपर्यंत मुंडे साहेब सुद्धा भगवान गडावर गेलेच आणि दर्शन घेतले. कुठली गोष्ट करायची असेल तर मुंबई दिसती, दिल्ली दिसती, कुठून? गडावरून. भगवान बाबांना साहेब खूप मानायचे. म्हणून भगवान बाबा एक पार बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, असे एवढे भगवान बाबांचं कार्य. आता तुम्ही जर मला म्हणलात ना ताई भगवान बाबा तुम्ही 8 दिवस सांगा तरी मी सांगेन. पण आता कीर्तनाचा टाइम फार होत चाललाय. बाबा सांगायचे म्हणजे ते काय सगळं आतच भरलेले येतं. वेगळं आणायचं कुठून बाबांचं चरित्र? लहानपणापासून तागडगाव ही आमची जन्मभूमी, ते भगवान बाबाच्या मावशीचं गाव. लहानपणापासून बाबांचं चरित्र आपण ऐकत आलोय. त्यामुळे बाबा सांगायचे काय? दुसरे भाऊ, भाऊची योग्यता तेवढीच मोठी ना. भाऊ यांचं जन्मगाव फुलसांगवी, आजोळ बोरगाव. आईचं नाव राहीबाई, आई वारल्या. भाऊचा जन्म झाला, नाव वामन ठेवलं, तेवढ्यात आई वारल्या. अहो जन्माला आल्याबरोबर आईचं दूध मिळालं नाही, कसं जगणार? सोनूने कुटुंबाला दुःख झालं, आता करायचं काय? भाऊची आई राहीबाईने त्यांच्या आईच्या स्वप्नात गेल्या, म्हणजे भाऊच्या आजीच्या. बाई माझ्या वामनाला सांभाळ. काय सांगावं? त्या आजीचं वय किती होतं? 70 ते 75. 75 वर्षाच्या आजीनं सकाळी वामन भाऊला छातीशी धरलं आणि 75 वर्षाच्या आजीला पाहणा फुटला. याला म्हणतात वामन भाऊ. फारच चरित्र वेगळं आहे. भाऊचं सुद्धा तेवढंच रखरखत चरित्र, तेवढंच वैराग्य, तेवढंच नैष्टिक ब्रह्मचर्य त्याचं पालन केलं. आज ही लोक अजरामर का आहेत? यांच्या त्यागाचा इतिहास जर आपल्या समोर मांडला तर फार वेगळा इतिहास आहे, फार वेगळी कीर्ती, चरित्र हे फार आहे. म्हणून भगवान बाबा ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैरागी ऐश्वर्य हे 6 गुण वैर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू. म्हणून भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न बाबा. बाबाच्या नावावर होणारे सत्य सुद्धा ऐश्वर्य संपन्नच असतात. म्हणून भाग्यनगरनी सुद्धा तसाच ऐश्वर्य. म्हणून संत श्रेष्ठ आहेत, म्हणून संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकडा वा श्रीपती येणे पंथी. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. वाचेचा भाव रामकृष्ण आहे, आत्मा जो शिवाचा, राम जप. शंकर रामाचं भजन करतात, राम शंकराचं भजन करतात. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. जीवनामध्ये तत्वाला फार मोठी किंमत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करा, राजकीय क्षेत्रात काम करा, शैक्षणिक क्षेत्रात काम करा, शेती करा, वारकरी व्हा, टाळकरी व्हा, माळकरी व्हा, कर्मचारी व्हा, काही करा, कुठल्याही फील्ड मध्ये काम करा, पण कुठेतरी तत्व पाळा. चोरी केली तरी जमेल, पण ती सुद्धा तत्वाने असली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही तर चोऱ्याच सांगतात. याला पटाकारी होती डोंगरीची, आजच ती वारली.
आमचा आजूळ करंजोन ते आम्ही लहानपणापासून याला पटा करायला बघत होतो महाराज. त्या माणसाच्या आयुष्यात एक पथ्य पाळलं. 1 नाही 2 किलो सोनं असू दे एखाद्या बाईच्या अंगावर, पण चुकून आयुष्यात बाईच्या अंगावर हात टाकला नाही आणि सोनं घेतलं नाही. म्हणजे चोरी करणाऱ्याने जर तत्व पाळलं तर तो माणूस सुद्धा मोठा होतो. आणि स्वतः बीडच्या एसपी ऑफिसला जाऊन हजर झाले. म्हणले मला पकडा, तरी एसपी जवळ येईना, कारण गॅरंटी नव्हती. याला पटाकरी होताच माणूस तसा. अहो अक्षरशः स्वतःहून हजर झाले तर त्या एसपीने घोड्यावर बसून याला पटाकरीची मिरवणूक काढली होती. आता मला याच्यातलं सांगायचं माझं मर्म हे आहे, चोरी करताना सुद्धा तत्व पाळून चोरी केली तर त्याची घोड्यावर बसून मिरवणूक निघाली. आम्ही परमार्थ करून आम्हाला माणसं म्हणून सुद्धा जाता येत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आम्ही का नाही जीवनामध्ये हे करत? आमचं तत्वच गेलं. विसरली तया थोर झाली आणि म्हणून आयुष्यामध्ये कुठेतरी तत्व पाळा. आणि तत्वनिष्ठ जी माणसं जीवन जगतात ना, ती माणसं आयुष्यामध्ये मोठी झाल्याशिवाय राहत नाही. रघुकुल रीती सदा चेली आई, प्राण जाये पर बचन न जाय. तत्व असतं म्हणून बस जीवन जगताना एक तत्व पाळा. आणि मी तर असं म्हणेन, परमार्थ करताना आपण पारमार्थिक लोकांनी एवढंच तत्व पाळायचंय. आपल्यामुळं परमार्थ नाही वाढला तरी चालेल, पण आपल्यामुळं परमार्थ बदनाम होऊ नये एवढं तत्व पाळलं तरी पुष्कळ झालं. पुण्य नाही करता आलं करू नका. कोणाबद्दल चांगलं म्हणता नाही आलं तरी चालेल, पण वाईट म्हणू नका आणि पाप करू नका. भला किसी का कर न सके, बुरा किसी का उसको नहीं बन चांगलं नाही करता आलं तर वाईट करू नका. आणि कोणाच्या रस्त्यात फुलं नाही टाकता तर टाकू नका, पण किमान काटे टाकू नका. नाही तर काही काही माणसं रस्त्यावर काटे टाकतील. असलं पण नाही, असं नका करू. जीवनात हे तत्व पाळायचं. म्हणून एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधेचे. तुझे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ. ब्रह्म शुक्तीवर रजस्थानवर पुरुषाचा रज्जू सर्पाकार बसलेले जगदंबर म्हणून भेद नसावं. मग काय? नामामृत गोडी वैष्णवाला आधली योगी असा आधली जीवन कळा. नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे. ती गोडी कोणाला लागली? वैष्णवाला. वैष्णव कोणाला म्हणतात? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गंध लावा आणि हृदयामध्ये कळवळा वैष्णवाबद्दल असला पाहिजे. आपण हिंदू आहोत हे जर वाटत असेल तर रोज कपाळाला गंध लावा, गळ्यात तुळशीची माळ घाला. आता सध्या राम मुद्दा चाललेला आहे. सगळ्यात मोठा हिंदूचा विजय म्हणजे रामाचं मंदिर अयोध्येमध्ये होत आहे. बनाएंगे मंदिर, मंदिर तो बनाएंगे है, मंदिर बनाएंगे. खरंच राम मंदिर बनणार आहे. आणि आता सध्या राम मंदिरासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावातून
निधी संकलन चाललेलं आहे. बरं का जायबाई सर, आपल्या सुद्धा गावातून थोडा का होईना निधी जाऊ द्या, कारण प्रत्येकाच्या घरातून एक एक का होईना वीट अयोध्येपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण का गर्व से को हम हिंदू है. गर्वाने म्हणायचं आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या राम मंदिरासाठी आणि राम ललासाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि आपला जो विजय झालाय त्याच्यासाठी आपण ते केलं पाहिजे. म्हणून याची सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये गरज आहे. वैष्णव बनायचे, राम मुद्दा, राम लला हाही विषय आपल्याला खूप वेळ सांगता येईल, पण आता वेळ आपल्याकडे नाही. तुमचं खरं सगळ्याचं गायन ऐकून मला तर असं वाटतंय कीर्तनच बंद करू नये. सगळं द्यायचं का? ओव्हर टाइम मिळेल का? आहे ना मामा? हा, डाकणे मामा म्हणले ताई काही अडचण नाही सर म्हणले. हे म्हणले ओव्हर टाइम केला की मग आम्हाला काय हो, कुठे 4 टोपलं टाकायचे. होय महाराज, उद्या सकाळपर्यंत चला ना, आपलं कुठं मिटल जळतंय. तुमची तयारी असली तर आमची पण आहे, तस काय नाही. तुम्ही म्हणलात ना ताई अजून 4 तास बोला तरी स्टॅमिना आहे, काय अडचण नाही. तसं एवढं मोठं महत्व या सर्व गोष्टीचं आहे. सत्वर उच्चार प्रल्हाद विमला उद्धवाला धला कृष्ण दाता. सर्वात श्रेष्ठ उद्धवाचा आणि भक्त प्रल्हादाचा उल्लेख केला. माता कयादूच्या उदरामध्ये भक्त प्रल्हाद असताना नारायण नामाचा उच्चार केलाय. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करील. एकदा सगळ्यांनी वर हात करा. सगळं तुमचं चॅनलला जाणारे वर हात करा सर्वांनी आणि जोरात टाळी वाजवायची. भाग्यनगरच्या लोकांनी काय बदल बाबा नक्की समाधीतून तुम्हाला आशीर्वाद देतील आणि कधीच भाग्यनगरला कमी पडणार नाही. लई दरिद्री जगायचं नाही, लई तोंड सोडायचे नाही. कसं जस काय तोंडावर गौरी फुटली. इतकं बोर कशामुळे? अख्ख्या जगाचं दुःख तुम्हाला आलंय का? बोर राहू नका, फ्रेश राहा. जसं गुलाबाचं फुल फुलून राहतं ना, जनावर विचार करीनात. बैलाने एकदा कडबा खाल्ला तर लगेच त्याच्यावर शेण पिन घाण करत, दुसऱ्या टायमाची चिंता करत नाही. आपण का करायची? आपल्या पिढीपर्यंत चांगलं चाललंय ना, पोराचं नातवाचं एवढं कशासाठी? आपलं कर्तव्य आहे त्याला शिकवण स्वतःच्या पार उभा करा. चांगलं राहा, मजेत राहा, चांगलं जगा. आणि तुम्हाला दुसरं वाक्य सांगेन, परमार्थ करायचा झाला तो बी वैभवात करावा, त्याला म्हणतात परमार्थ. परमार्थ तेवढ्याच ऐश्वर्यात करायचं. आणि भगवान बाबा नेहमी म्हणायचे, बाबांना ऐश्वर्यात राहणं आवडायचं. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा माणसं व्यवस्थित राहायचंच हो. बर का महाराज? एक जण म्हटले, महाराज लोकांना एवढ्या भारी गाड्या कशा म्हणत? मला एक जण म्हणलं, ताई
तुम्हाला 27 लाखाची इनोवा गाडी कशाला? म्हणलं का तुमच्या पोटात दुःख आहे? नाही नाही पण तरी म्हणलं का? करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणारे, लुबाडणारे यांना भारी गाड्या आणि चांगला धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या महाराज लोकांना उलट यांच्यापेक्षा भारी गाड्या पाहिजे. कारण यांचे मनके घसा बरेच दिवस टिकला पाहिजे चांगला प्रचार प्रसार करायला. बरोबर आहे की नाही? कारण एक आहे, परिस्थिती ही पैशाने सुधरेल, परिस्थिती ही पैशाने सुधरेल, पण मनस्थिती बदलायला अध्यात्मच लागेल. हे बदलायचं असेल तर फक्त वारकरी संप्रदाय आहे. नाहीतर चांगले चांगले लोक आत्महत्या करतात, पण आध्यात्मिक लोक चुकून आत्महत्या करत नाही. कारण का? तर त्यांच्या ज्ञानाची प्रगती झालेली असते. म्हणूनच सत्य करायचे, म्हणून कीर्तन करायचे, तर म्हणून प्रवचन करायचे. कारण हे ब्रेन वॉश झाल्याशिवाय काहीच होत नाही. ही सगळी गरज आहे. म्हणून तुम्ही मोठ्या प्रेमाने भजन पूजन केलेलं आहे. म्हणून हे जे नाम आहे ते सुलभ आहे. लोटांगणी म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून नामस्मरण करा, साधू संतांची सेवा करा
आई वडिलाची सेवा करा, व्यसनातून मुक्त व्हा. दारू गांजा मत पिऊ अक्कल गुम हो जाती है. व्यसन करू नका, जीवनामध्ये परमार्थ करा, चांगलं शिका, स्वतःच्या पायावर उभा राहा, स्ट्रगल करा, मेहनत घ्या, संघर्ष करा, कष्ट करण्याची धमक ठेवा. खोटं बोलून एक भाकरी खाण्यापेक्षा खरं बोलून आयुष्यभर अर्धीच खा, पण कष्टाने कमवा. आणि स्वाभिमान कधी सोडू नका. बस एवढं पथ्य पाळा. कधी जर आला तर अवश्य आमचं श्री क्षेत्र आईसाहेब मीराबाई संस्थान महासांगवी पाटोद्यापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. भगवान बाबाने असे अनेक संस्थान निर्माण केले, त्यापैकी आमचं आईसाहेब संस्थान म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये महिला कीर्तनकार आहेत पण गादी नाही. भगवान बाबांची ती पुण्याई. माझ्या अगोदरच्या आईसाहेब ह्या पाटील घराण्यातल्या, पण महाराष्ट्रातील एकमेव महिलाची गादी म्हणजे महासांगवी, ही भगवान बाबाची पुण्याई आहे. आणि 98ला भीमसिंह महाराजांनी आम्हाला त्या गादीवर बसवलं. तेव्हापासून आज ती सेवा चालू आहे. आमच्याकडे सुद्धा 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी फार मोठा आईसाहेबांचा पुण्यतिथी सोहळा असतो. बाबाची पुण्यतिथी, त्याच्यानंतर 8 दिवसांनी भाऊची पुण्यतिथी, आणि भाऊच्या नंतर 15 दिवसांनी आईसाहेबाची पुण्यतिथी असते. एक अवश्य या संस्थान बघा आणि असंच प्रेम असू द्या. आपणही बाबांची भाऊची सेवा करा, जीवनात कधी कमी पडणार नाही. आणि माझी झालेली सेवा बाबा भाऊच्या श्री संत मीराबाई आईसाहेब गुरुवारी महंत भीमसिंह महाराज, नगद नारायण महाराज यांच्या चरणी मी समर्पित करते आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते. आपल्या गावाची परंपरा. पहिलं काय झालं, यापेक्षा इथून पुढे नवीन नियम चालू करायचे बरं का. वेळही झालेला नाही, अजून 11 काही वाजले नाहीये. 8:30ला कीर्तन सुरू झालं फक्त, म्हणून काही गडबड गोंधळ करायची काही आवश्यकता नाहीये. एकदा ताईंच्या नावाने, आई साहेबांच्या नावाने आणि आज की आनंद या नावाने सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज असं वाटत होतं की आत्ताशी कीर्तन कुठेतरी सुरू झालंय, संपलंय तरी पण असं वाटतंय आत्ताशी सुरू झालंय, तरी पण तुम्ही उठायला लागले. आई साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. भाग्यनगर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांनी सुंदर असं या ठिकाणी चिंतन, बाबांचं चरित्र हे जे कोणालाच माहिती नव्हतं. बाबांच्या पुण्यतिथी निमित्त आपला सप्ताह होता, पण मोजके लोक सोडतो कोणालाच बाबांचं मूळ चरित्र माहिती नव्हतं. पण आज प्रत्येकाच्या आईने त्या ठिकाणी, आई साहेबांनी हृदयापर्यंत त्या ठिकाणी त्या शब्दाच्या धारेने महाराज हृदयापर्यंत बाबांचं चरित्र त्या ठिकाणी पोहोचवलं. एकही माणसाच्या आणि महिला मंडळींच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आला असं नसेल. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये, खाली बसणाऱ्यांच्या आणि आमच्या उभा राहणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये आई साहेबांनी पाणी आणलंय. ते बाबांचं चरित्र त्या ठिकाणी आज खरं चरित्र बाबांचं या ठिकाणी आपल्याला माहिती झालंय. पहा दादा, जीवनामध्ये उगत कोणी मोठं होत नाही बरं का. जीवनामध्ये उगत कोणी मोठं होत नाही. भगवान बाबा व वामन भाऊ हे मोठे का झाले, जसं आई साहेबांनी सांगितलं त्यांच्या चरित्राला किती त्यांना त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामधून जावं लागलं. एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. जो आपण भगवंताच्या गळ्यामध्ये हार घालतो, जो भगवंताच्या गळ्यामध्ये आपण फुलाचा हार घालतो, तो फुलाचा हार आई साहेबांच्या गळ्यामध्ये घालतो, भगवंताच्या गळ्यामध्ये घालतो. ते फुलं आणि काही फुलं जमिनीवर पडलेले असतात. काही फुलं जमिनीवर पडलेले असतात, तर काही देवाच्या गळ्यामध्ये हार होऊन गेलेले असतात. ते जमिनीवर पडलेले फुलं त्या महाराजांच्या देवाच्या गळ्यामध्ये जो हार बनून गेले, ते खालचे फुलं त्या हारातल्या फुलाला विचारतात, का रे बाबा तुमची मजा आहे, तुम्ही भगवंताच्या गळ्यात, ज्ञानोबरांच्या गळ्यात, महाराजांच्या गळ्यात, कीर्तनकारांच्या गळ्यात, आणि बघा ना आम्ही खाली पडलेले फुलं आम्हाला कोणी पण तोडून जातो.
पण त्या हारातल्या फुलाने सुंदर असं गोड उत्तर दिले पहा. त्या फुलाने सांगितलं, दादांनो तुम्ही लोकांच्या पायाखाली पडवता, तुम्हाला दुःख होतं, आम्ही महाराजांच्या देवाच्या गळ्यामध्ये हार म्हणून येतो आहे, हे तुम्हाला दिसतंय, तुमच्या डोळ्यात जळजळते, पण त्यासाठी आमच्या पोटातून आरपार सुई टोचावी लागले, पोटातून सुई घातल्याने पाठीमागून निघली. त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी माऊलीच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी गेलोय. म्हणून तसं भगवान बाबाचं चरित्र आहे माझं.